नमस्कार. नमस्कार. सुधारित शेततंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज आपण राजमा पिकामध्ये आज बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांना राजमा पिकामध्ये जर बघितलं येलाचं प्रमाण जास्त आहे. तर आता एक साधारणतः आपण शेतकऱ्याकडे आहोत. आता त्यांचं एक किती क्षेत्र आहे आणि त्याला काय प्रॉब्लेम आले राजमामध्ये किंवा ह्या सीझन मध्ये काय प्रॉब्लेम त्यांना जाणवले राजमामध्ये, बरं ह्याच्यावर आपण काय पर्याय उपाय केला पाहिजे शेतकऱ्यावर, ह्याच्यावर मी थोडा सल्ला देणार आहे. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव अनिल बापू गवळी, राहणार पिंपवाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. तर माझं सध्या क्षेत्र 3 एकर आहे राजम्याचं आणि ग्रीन लिमका म्हणून राजम्याची मी जात निवडली होती. तर त्याच्यात मध्ये 75% तर वेलाचं प्रमाण जास्त आहे, 25% म्हणायचं चांगल्या म्हणजे हे बियाणं मिळालेलं आहे त्यामध्ये. तर ह्याच्यासाठी आता काय करायला लागल. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता एका मित्राने युवा शेतकरी आहेत, त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, राजमा जे आहे का वाण, राजमामध्ये भरपूर असे वाण मिक्सिंग आहेत. परंतु आता तुम्ही बघितलं जे तुमच्याकडे चांगलं बियाणे येईल, आता तुमच्याकडे भरपूर असे 2-3 वाण लावलेले असेल, राजमाचे ही लावले असेल, ब्राझील लावले असेल, वरून लावलेले असेल, कुठलेही वाण असेल. परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्या घरच्या घरी तुम्ही बियाणे घेतलं पाहिजे. तर घरच्या घरची बियाणे कसं घ्यायचंय, जर तुम्ही एकदा बॅग आणली तर 3 वर्ष तुम्हाला लावता येते, असं काय अडचण नाही. 3 वर्ष तुमचं ते बियाणे लावू शकतो तुम्ही, 4 वर्षपर्यंत चालू शकतो राजमा तुम्ही घरचं असलेलं. मग आता काय करायचं, तुम्ही ह्याच्यात पर्याय उपाय म्हणून तुम्हाला काय करायचंय, जे वेलाचे आले ते वेलाचे आपण बाजूला काढून घ्यायचं बियाणं. जे चांगलं आले झाड, आता चांगल्या झाडाचे ज्या शेंगा जास्त असतील, चांगल्या झाडात फक्त एका साईडला बियाणे घ्यायचे. आता लक्षात, तुम्हाला क्षेत्र किती आहे. आता जर तुम्ही बघितलं एकरी जर तुम्हाला 35 किलो लागते कमीत कमी किंवा 30 किलो लागते आता, तर तुम्ही काय 30 किलो आपल्याला किती कुठे भेटल, ती 30 किलो आपण एक चांगल्या इकडल्या वाण घ्यायचं आणि 30 किलोचं आपण काय करायचं, त्याला एक छोटंसं ऊन द्यायचं, 2-3 घंटे ऊन द्यायचं आणि साध्या सुतळी पोत्यामध्ये घरामध्ये ठेवत व्हायचं. पाण्याचा संपर्क देऊन हवा फक्त त्या खेळती राहावी, अशा ठिकाणी तुम्ही बियाणं ठेवा आणि पुढच्या वर्षी ते बियाणं लावू शकता. जेणेकरून तुम्ही असे आपले शेतकरी फसले जाणार नाहीत आणि शेतकऱ्याला नुकसान होणार नाही. आता बघितलं तर 100% जर महाराष्ट्रात जर बघितलं तुम्ही, प्रत्येक एरियामध्ये जर तुम्ही गेला, केस, धारूळ असेल, कुठला इकडं कळम असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल, तेरखेडा असेल, ह्या ठिकाणी भरपूर शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे. जर महाराष्ट्रात प्रत्येक शेतकरी फोन करते की सर आमच्याकडे येल आलेत. मग याच्यात सगळ्यात मोठा पर्याय म्हणजे जर असणार की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, जर पुढच्या वर्षी तुम्हाला राजमाच लावायचा असेल तर तुम्ही चांगले जिथं तुमचे आलेले आहे राजमा, ते घ्या, गोळा करून घ्या, बियाण करा, हार्वेस्टिंग चांगली करा आणि पुअर चांगलं करा आणि पुढच्या वर्षी पेरणी करा. जी की मार्केटमध्ये येणार. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये राजमाचं क्षेत्र एवढं नव्हतं, आता क्षेत्र वाढलं, त्यामुळे भरपूर अशा कंपनीचं बियाणे मिक्सिंग आलं. परंतु आपण एक व्हिडिओ बनवला होता राजमाच्या बाबतीमध्ये, राजमाची लागवड कशी केली पाहिजे, राजमाची वाणाची निवड कशी केली पाहिजे, राजमाचं बियाणं कसं केलं, ते आपला एक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबच्या चॅनलला भेटणारच आहे. तुम्ही जर बघितलं असेल त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेच नाही. ज्या शेतकऱ्यांना आपला व्हिडिओ